मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेच्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरता एक अतिशय महत्वाचा आणि मोठा अपडेट आहे. मित्रांनो, आता लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती आणि आपल्या हप्ता वितरणाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. आपला हप्ता आला का, तो किती तारखेला आला नसेल तर त्याच्या संदर्भातील कारण, आणि जर नवीन अर्ज केलेला असेल तर त्या नवीन अर्जाची स्थिती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठीच्या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. sas.mahiti.org या वेबसाईटवरती, या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाची अशी माहिती दाखवली जाते, या योजनेच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते. आणि याच पोर्टलवरती तुम्हाला दोन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत, लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा. लाभार्थी स्थितीमध्ये जर तुम्ही नवीन अर्ज केलेला असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. बेनिफिशियरी स्टेटसमध्ये रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल, अर्जाचा नंबर माहित नसेल तर मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून तुम्ही ओटीपी मागवून आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल आधार संलग्न मोबाईलवरती, आणि आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला दाखवली जाणार आहे. आता सध्याची जी काही स्थिती, ज्यांचे अर्ज ऑलरेडी केलेले आहेत आणि ज्यांना हप्ता वितरणाची स्थिती पाहिजे त्यांना स्थिती पहावरती क्लिक करायचे. दोन योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना. आपण ज्या योजनेचे लाभार्थी असाल ती योजना आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे. त्याच्यानंतर आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर, आपला ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्च वरती क्लिक करायचे आहे. आपला ऍप्लिकेशन नंबर टाकून सर्च वरती क्लिक केल्याबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता डिस्बर्समेंट कम्प्लिटेड, कधी डिस्बर्समेंट झालेले ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते. आता मार्चचा हप्ता 14 मार्च 2026 ला वितरित करण्यात आलेले, तर त्या वितरणाची स्थिती या ठिकाणी दाखवली जात आहे. याच्यामध्ये फंड डिस्बर्समेंट झालेले, अर्थात आपला हप्ता वितरित झालेला आहे. ज्यांचा काही कारणास्तव हप्ता आलेला नसेल, काही समजा ज्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना आता केवायसी करण्यासाठी वगैरे सांगण्यात आलं होतं, त्यांना इथं होल्ड किंवा पेंडिंग ऍट ऑफिशियल असं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. याचा अर्थ आपल्याला कार्यालयामध्ये आपली केवायसी किंवा इतर काही बाकी असतील तर ती कामं करावी लागणार आहेत, ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अशी एरर या ठिकाणी आलेले येतात. आणि जर आपला हप्ता वितरित झालेला असेल तर आपल्याला फंड डिस्बर्समेंट या ठिकाणी दाखवलं जाणार. तर मित्रांनो, अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आपली ही स्थिती तपासू शकता. आणि अशा प्रकारचा एक नवीन आणि महत्वाचा असा बदल या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या संदर्भातील किंवा इतरही काही संदर्भातील माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.